प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणी कायम. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम. कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार. मंत्रीपदही धोक्यात. मुंबईमध्ये पालिकेच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेची पहिली बैठक. भाजपचा 150 पेक्षा जास्त जागांवर दावा, तर शिवसेनेला 70 ते 80 जागा मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी घेतली अमित शहांची भेट. निवडणुकीतील पैशांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा शहांकडे मांडला. कारवाईबाबत शहांकडून सुळेंना आश्वासन. सूत्रांची माहिती. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी जात असेल तर शहांना हरकत नाही. सूत्रांची माहिती. संजय राऊतांनी शिवतीर्थावर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट. भेटीमध्ये मनसे शिवसेना युबीटीच्या युतीसह जागा वाटपावर चर्चा. तर येत्या आठवड्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार. राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करणार. संजय राऊतांची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा येत्या 1 ते 2 दिवसात होईल. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचं मोठं वक्तव्य. जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल. बाळा नांदगावकरांना विश्वास. शिवाजी पार्कवर धडाडणार ठाकरे बंधूंची तोफ. दोन्ही बंधू एकाच मंचावरून करणार भाषण. मनसेनं मागितली 11 आणि 12 जानेवारीची परवानगी. मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल. आमचा सवाल उद्धवजींना आहे, तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल. आगामी पालिका निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा. सुप्रिया सुळेंनी आघाडीबाबत फोन केल्याचा राष्ट्रवादीच्या नाना काटेंचा दावा. कर्ज फेडण्यासाठी सावकारानं शेतकऱ्याला किडनी विकायला लावली. चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार. कंबोडिया इथं जाऊन किडनी विकण्याची वेळ आलेल्या पीडित शेतकऱ्याकडून सावकारावर कारवाईची मागणी. आणि गोवा नाईट क्लब अग्निकांड प्रकरणी लुथरा बंधूंना गोवा पोलिसांनी केली अटक. थायलंडमधून लुथरा बंधू दिल्लीमध्ये दाखल. न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं नमस्कार, मी स्वागत. फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. प्रचारासाठी शिवाजी पाक मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. शिवसेना, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे महापालिकेकडे अर्ज आलेले आहेत. तर शिवाजी पाकसाठी शिवसेना शिंदे गटाचा सुद्धा पहिला अर्ज आल्याची माहिती आहे. 11, 12 आणि 13 जानेवारीची मागणी करण्यात आली आहे. दुसरा अर्ज मनसेचा आहे. म्हणजे सगळ्यात आधी अर्ज हा शिंदे गटानं केलेला आहे शिवाजी पाकसाठी. त्याच्यामध्ये 11, 12, 13 जानेवारीची मागणी करण्यात आली आहे. याचाच अर्थ 13 तारखेला प्रचाराचा शेवटचा दिवस असू शकतो. त्या पार्श्वभूमीवर 11, 12 किंवा 13 जानेवारीची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरा अर्ज मनसेनं केला आहे. 11 आणि 12 जानेवारीची मागणी केल्याची माहिती आहे. आणि तिसरा अर्ज शिवसेना युबीटीनं केला आहे. 12 जानेवारीची मागणी केल्याचं कळतंय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. प्रणाली, काय सांगाल? कालच निवडणुकांची घोषणा झाली आणि आता शिवाजी पाक मैदानासाठी प्रचारासाठी ही चढाओढ आपल्याला पाहायला मिळते. अगदी खरं आहे. राजकीय दृष्ट्या मध्यवर्ती असलेला हा जो परिसर आहे, दादर माहीम विधानसभा, या विधानसभेमधलं शिवाजी पार्क हे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं असं मैदान मानलं जातं. आणि त्यामुळे या मैदानातूनच बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा अनेक वेळेला राजकीय भाषणं केलेली आहेत. म्हणून हे मैदान मिळावं अशी प्रत्येक पक्षाची इच्छा असते. विशेषतः दोन्ही शिवसेनेची ती इच्छा असते. आपण जर बघितलं तर आता सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार शिवाजी पार्क
पार्क मैदान हे 11, 12 आणि 13 या तारखांना मिळावं म्हणून 3 पक्षाच्या वतीनं अर्ज करण्यात आले. सगळ्यात पहिला अर्ज हा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनी केलेला आहे. त्यांनी 11, 12 आणि 13 या 3 तारखांना मिळावा म्हणजे या 3 पैकी कुठल्याही एका तारखेला मिळावा यासाठीचा तो अर्ज केलेला आहे. तर मनसेच्या वतीनं 12 आणि 11 या 2 तारखांसाठीचा अर्ज करण्यात आलेला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं 12 तारखेसाठीचा अर्ज दाखल करण्यात आले. असे 3 अर्ज 3 पक्षांचे 3 वेगवेगळे अर्ज आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झालेले. त्यामुळे आता चुरस अशी निर्माण झालेली आहे की रविवार म्हणजे 12 तारखेचा रविवार येतोय, 11 तारखेचा रविवार येतोय. या दिवशी हे मैदान नेमकं कुणाला मिळणार आणि त्या दिवशी नेमकी कुणाची तोफ छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये धडाडणार. बरोबर आहे. त्याच्यामुळे आता कोणाला हे मैदान मिळतं विशेषतः 13 तारखेला ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.